जर राज्यामध्ये आमचं सरकार निवडून नाही आलं तर प्रति महिना तुम्हाला जे 1,500 रुपये मिळत आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत ते तुम्हाला मिळणार नाहीत, असं महायुतीने त्यांच्या प्रचार सभा दरम्यान लाडक्या बहिणींना समजावून सांगितलं होतं. यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या, निवडणुकीचे निकाल आले आणि निकाल जे अचंबित करणारे होते की त्याच्यामध्ये 230 जागा घेऊन महायुती प्रचंड बहुमताने निवडून आली. त्यानंतर 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा झाला आणि या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये काय अशा गोष्टी पत्रकारांना सांगितल्या ज्यामुळे ह्याच लाडक्या बहिणीमधल्या काही लाडक्या बहिणी या स्कीम पासून वंचित होणार आहेत. नेमका विषय काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी तेजश्री आणि तुम्ही पाहताय कृषीमय. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच जे आपण नवनवीन विषय घेऊन येऊ त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून येईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत माननीय देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांनी काय महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. यासोबतच लाडक्या बहिणींना 1,500 पासून 2,100 रुपये पर्यंतचा हप्ता कधीपासून मिळणार आहे. यासोबतच काही महिलांनी लाडकी बहीण स्कीमसाठी अर्ज केले नसतील आतापर्यंत तर त्यात अर्ज करू शकतात का आणि त्यांना स्कीमचा लाभ होऊ शकतो का, या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. 5 डिसेंबर रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली. ते म्हणाले, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार आहे. तसेच महिलांना मिळणारा लाभ 2,100 रुपये करणार आहोत. आता अर्थसंकल्पाच्या वेळी आम्ही त्याचा विचार करू. शेवटी आपले आर्थिक योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येईल. आम्ही जी आश्वासनं दिली ते पूर्ण करणार आहोत. ही आश्वासनं पूर्ण करण्यासाठी ज्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील त्या आम्ही आधी करू. छाननीबद्दल बोलायचं झालं तर निकषाच्या आत ज्या महिलांना लाभ मिळत असेल त्यांना लाभ मिळेलच, पण काही महिलांना निकषाच्या बाहेर राहूनही लाभ मिळत आहे अशा तक्रारी आल्या आहेत. तुम्हाला कल्पना असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा शेतकरी सन्मान योजना चालू केली होती तेव्हा पहिल्यांदा मोठ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला होता. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी स्वतः समोर येऊन आम्ही निकषात येत नाही असं सांगितलं होतं. त्यानंतर ती योजना स्थिर झाली. अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजनेत काही महिला निकषाच्या बाहेर असतील तर त्यांचा पुनर्विचार होईल. या योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याचा कोणताही विचार नाही. महायुतीने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजना एक गेम चेंजर अजेंडा ठरवला. ही योजना महिलांसाठी सार्वभौमिक लाभ योजना असल्याने लाखो महिलांनी याला पाठिंबा दिला. महायुतीच्या विजयामध्ये लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलत असताना या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार येणार आहे, ज्यासाठी योग्य आर्थिक नियोजन आवश्यक आहे असं म्हटले. पण याच्या मागचा त्यांचा नेमका अर्थ काय आहे ते आपण जाणून घेऊयात. सध्या या योजनेअंतर्गत सुमारे 2.43 कोटी महिलांना लाभ मिळत आहे. प्रत्येक महिन्याला राज्य सरकारकडून प्रत्येक महिलेला 1,500 रुपये खात्यात जमा केले जातात. यामुळे सरकारवर दर महिन्याला 3,700 कोटी रुपयांचा आर्थिक भार येतो. म्हणजेच योजनेच्या वर्षभराच्या खर्चाचा अंदाज 44,000 कोटी रुपये इतका आहे. आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1,500 वरून जर 2,100 रुपये करायचा झाला तर याचा जो तिजोरीवर भार येणार आहे तो 44,000 वरून डायरेक्ट 63,000 रुपये एवढा होऊ शकतो. एकंदरीत जर बघायचं झालं तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो 63,000 कोटीचा निधी सरकारला उभं करायचा आहे त्याचा भार प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांनाच सोसावा लागणार आहे. तो कसा ते आपण जाणून घेऊयात. अगोदरच महाराष्ट्र सरकारवर 2023 पर्यंत 2.73 लाख कोटीचं कर्ज आहे. याच्यामध्येच लाडकी बहीण योजनेसाठी जो निधी उभा करायचा आहे त्याच्यासाठी सरकारला मद्य व पेट्रोल अशा विविध वस्तूंवर अधिकचा कर लादावा लागेल, ज्याचा प्रत्यक्षपणे भार सामान्य लोकांवर पडेल. त्याच्यामुळेच लाडकी बहीण योजनेसाठी जो 63,000 कोटीचा निधी उभा करायचा आहे त्याचा भार प्रत्यक्षपणे सर्वसामान्य लोकांवर पडणार आहे. देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेमध्ये ज्या निकषाबद्दल बोलले ते नेमके काय आहेत ते आपण जाणून घेऊयात. विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्या महिलांनी या स्कीमसाठी अर्ज केलं होतं त्या महिलांना सरसकट या योजनेचा लाभ झाला होता. फक्त यावेळी निकष हा होता की सदरील अर्ज केलेली ही महिला आहे व ती 21 ते 60 वयोगटातली आहे.
की बहीण योजनेसाठी निकष कोणकोणते होते ते आपण जाणून घेऊयात. सगळ्यात पहिला जो निकष आहे, योजना केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी आहे. दरमहा आर्थिक मदत जी दिली जात होती ती 1,500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. यासोबत वयाची जी अट आहे ती 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत. यासोबतच महिलेचे बँक खाते आवश्यक आहे आणि यासोबतच लाभार्थीचे आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाची या योजनेसाठीची जी अट आहे ती उत्पन्नाची अट आहे, ज्यामध्ये महिलेचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. हे निकष जे पाहिले जाणार आहेत, तपासणी होणार आहे, ती कोणती होणार आहे ते आपण जाणून घेऊयात. याच्यामध्ये कुटुंबातील अर्जदारांची संख्या बघितली जाणार आहे. एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का? कारण एका कुटुंबातील केवळ 2 महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल. यासोबतच 4 चाकी वाहनांची मालकी. लाभार्थीच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन असल्यास योजनेसाठी अपात्र ठरवले जाऊ शकते. त्यासोबतच ITR किंवा आयकर. कुटुंबातील महिलेचे पती किंवा इतर कोणी आयकर भरतं का याची तपासणी केली जाईल. त्यासोबतच इतर शासकीय योजनेचा लाभ. लाभार्थी परित्यक्ता, विधवा किंवा निराधार योजनेचा आधीपासून लाभ घेत असताना ते लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र राहतील. योजनेचा लाभ आता निवडक महिलांनाच मिळणार आहे. निकषानुसार छाननी होणार आहे. ज्या महिलांनी चुकीची माहिती दिली आहे किंवा निकषाच्या बाहेर असूनही लाभ घेत आहेत त्यांची नावे रद्द करण्यात येणार आहेत. मात्र ज्या गरजू महिला आहेत त्यांना योजना सुरूच राहील. यासोबतच महिलांना पडलेला अजून एक प्रश्न म्हणजे आत्तापर्यंत महिलांनी जर अर्ज केले नसतील या स्कीमसाठी आणि आत्ता जर त्यांना नव्याने अर्ज करायचे असतील तर ते करू शकतात का? तर सध्या सरकारने याबाबत कोणतीही माहिती दिली नाही आहे की नवीन अर्ज करण्यासाठी. त्याच्यामुळे 15 ऑक्टोबरपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत व त्या सदरील निकषामध्ये पात्र आहेत त्यांना योजनेचा लाभ होईल. नवीन अर्ज कोणते आता सध्या ॲक्सेप्ट केले जात नाही. त्याच्यामुळे या स्कीमसाठी नव्याने आत्ता महिला अर्ज करू शकत नाहीत. आणि फडणवीस यांच्या स्पष्टीकरणानंतर 2 गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. राज्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आगामी अर्थसंकल्पानंतरच वाढीव पैशांचा लाभ मिळणार आहे. यासोबत ज्या महिला नियमात बसत नाही त्या महिलांची नावे रद्द केली जाऊ शकतात. मित्रांनो, लाडकी बहीण योजना हे महायुतीचे यशाचे प्रमुख कारण ठरले होते. आता योजनेतील बदल महिलांना कितपत फायद्याचे ठरतील हे पाहणं महत्त्वाचे ठरेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.